आपण घटनानिर्मिती हा चॅप्टर बघणार आहे. तर घटनानिर्मिती करण्यासाठी असं काही पूर्ण देश एकत्र येऊन काय घटनानिर्मिती करू शकत नाही. तर काय तर एखादी देशातील सर्व लोकांद्वारे निवडून दिलेले सदस्य याद्वारे एक संस्था तयार करून त्या संस्थेमार्फत घटनानिर्मिती करू शकतो आपण. मग ते सदस्य आणि निवडून दिलेले सर्व सदस्य याला संविधान सभा म्हटलं जातं. तर संविधान सभेची भारतासाठी संविधान सभेची मागणी 1922 साली महात्मा गांधींनी संविधान सभेचा प्रत्यक्ष उल्लेख न करता एका सभेची मागणी केली. नंतर 1934ला राष्ट्रीय काँग्रेसनं पहिल्यांदाच घटनानिर्मिती यावर विचार केला. नंतर 1938ला जवाहरलाल नेहरूंनी असं सांगितले की आपली घटना प्रौढ मतदानाद्वारे तयार करावी, असं त्यांनी उल्लेख केला. नंतर 1940ला ऑगस्ट ऑफर म्हणतात 1940ला, त्यात एक मुख्यतः भारतीयांनी करावी. म्हणजे काय ब्रिटिश पण असतील, काय सर्व भारतीय नसणार, फक्त ब्रिटिश वगैरे भारतीय दोन्ही पण असू शकतात. आणि 1942ला सर स्टॅफर्ड क्रिप्स हे भारतात आलतं. मग ह्यांनी काय केलं, ह्यांनी काय सांगितलं की घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी, असं त्यांनी सांगितलं. ह्या दोन्हीत काय फरक आहे की 1940चे ऑगस्ट ऑफर मुख्यतः भारतीयांनी करावं, म्हणजे जास्त करून त्यात भारतीय असतील, म्हणजे ब्रिटिश पण असणार. आणि 1942ला काय सांगितलं तर पूर्णतः भारतीय, म्हणजे एक सुद्धा ब्रिटिश नसणार, सर्वजण भारतीय असणार. नंतर 1946ला कॅबिनेट मिशन प्लॅन आला. तर त्या प्लॅननं काय सांगितलं की भारतीयांनी घटना तयार करावी, असं त्यात मान्य केलं. आता यानंतर आपण संविधान सभेची रचना आणि निर्मिती हे बघणार आहे. तर संविधान सभेत एकूण सदस्य संख्या, संविधान सभेत एकूण सदस्य 389. तर त्यापैकी 296 ब्रिटिश भारतासाठी होते. आणि राहिलेले 96 हे संस्थाने होते, यांच्यासाठी जागा होत्या संस्थाने. तर ह्या 292 मधील नंतर 296 पैकी 3 प्रकार. एक साधारणासाठी 213 जागा होत्या. नंतर मुस्लिमसाठी 79 जागा होत्या. आणि शीख यांच्यासाठी 4 जागा होत्या. म्हणजे बघा, संविधान सभेत सदस्यामध्ये 3च गट होतं. कोणतं गट 3 होतं? एक साधारण म्हणलं का 213 जागा, नंतर मुस्लिम हा एक गट होता 79 जागा, आणि शीख हे एक 4 त्यांना 4 जागा होत्या. नंतर घटनानिर्मिती ही सदस्य निवडणूक, ह्या सदस्यांची निवडणूक कशी होती? एकल संक्रमीय मतदान प्रमाण पद्धतीने होते. एकल संक्रमीय मतदान प्रमाण पद्धतीनं ह्याची काय होती? निवडणूक होती. आता या 296 पैकी 2 गट होतं. 2 गट काय होतं? त्यातलं 292 आणि 4 मध्ये विभाजन झालं. तर 292 हे गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतात नव्हता. 11 प्रांतात निवडून द्यायचं सदस्य 292. आणि हे 292 आणि 4 सदस्य हे हे 4 सदस्य चीफ कमिशनर प्रांत इथून निवडून द्यायचं. ओके. तर म्हणजे चीफ कमिशनर प्रांत म्हणजे
मुख्य आयुक्तांच्या, चीफ कमिशनर प्रांत म्हणजे मुख्य आयुक्तांच्या प्रांतामधून प्रत्येकी एक, म्हणजे 4 मुख्य आयुक्तांचं प्रांत होतं, त्यातील प्रत्येकी एक असं निवडून द्यायचं या चीफ कमिशनर प्रांतामधून 4. नंतर आता हे 11 प्रांत कुठलं होतं? 11 प्रांत, त्यावेळेचं 11 प्रांत कुठलं होतं? तर मद्रास, बॉम्बे, बंगाल, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, पंजाब, बिहार, ओरिसा आणि आसाम. ही 11 प्रांत, ह्या 11 प्रांतातून 292 एवढ्या जागा निवडून द्यायच्या होत्या. तर राहिलेले 4 चीफ कमिशनर प्रांत कुठले होते? तर अजमेर मारवाड एक, ब्रिटिश बलुचिस्तान एक, कुर्ग आणि दिल्ली असं 4 होतं. तर ह्याची ट्रिक काय? ABCD लक्षात ठेवा. ABCD त्याच्यावरून लक्षात ठेवायचं 4 कुठले? तर A म्हणजे अजमेर मारवाड, B म्हणजे ब्रिटिश बलुचिस्तान, C म्हणजे कुर्ग आणि D म्हणजे दिल्ली. असं ABCD त्याची ट्रिक लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता नंतर ही प्रत्येक प्रांतातून व संस्थानाला, म्हणजे प्रत्येक प्रांतातून आणि संस्थानातून लोकसंख्येच्या प्रमाणात जागा निवडून द्यायची. लोकसंख्या म्हणजे काय? 10 लाखामागे एक सदस्य, म्हणजे 10 लाख लोकसंख्या त्याच्या मागे एक सदस्य निवडून द्यायचा. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य निवडून द्यायचा होता. मग हे जी निवडणूक ऑगस्ट 1946 ला, जुलै ऑगस्ट 1946 ला निवडणुका झाल्या. तर त्यात 296 जागांपैकी काँग्रेसला 208 जागा मिळाल्या. काँग्रेसला 208 जागा मिळाल्या आणि नंतर मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या. मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या. नंतर राहिलेलं कुठलं? नंतर छोटे पक्ष व अपक्ष यांना मिळून 15 जागा मिळाल्या. छोटे पक्ष व अपक्ष यांना मिळून किती? 15 जागा मिळाल्या. आणि या 15 मधील अपक्षला 8 आणि राहिलं काय? छोटे पक्षला 7 जागा मिळाल्या. हे असं यांचं डिवायडेशन झालं. ओके. आता या 7 छोटे पक्ष कुठलं होतं? ते काय असं एवढं डीप मध्ये विचार नाहीत, पण असावं तुम्हाला माहिती की 7 पक्ष कुठलं होतं? तर 7 पक्षामध्ये एक युनियनिस्ट पक्ष, दुसरा युनियनिस्ट मुस्लिम, तिसरा युनियनिस्ट अनुसूचित जाती, नंतर कृषक प्रजा पक्ष, नंतर अनुसूचित जाती फेडरेशन, नंतर शीख, आणि शीख मध्ये कुठला? बिगर काँग्रेस हा शीख, आणि नंतर साम्यवादी पक्ष. असे 7 छोटे पक्ष होते. जुलै ऑगस्ट 1946 ला निवडणुका पार पडल्या. तर या निवडणुका पार पडल्यानंतर पहिली बैठक, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946 झाली. मग 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर या काळात पहिली बैठक झाली. तर ह्या पहिल्या बैठकीला किती? 211 सदस्य उपस्थित. किती? 211 सदस्य उपस्थित. आणि नंतर मग आता पहिली बैठक भरवली, तर त्याचं बैठक काय म्हणल्यावर कोणतर मेन पाहिजे, एखादा अध्यक्ष वगैरे पाहिजे. मग त्याचं अध्यक्ष काय अजून निवडलेला नव्हता, अध्यक्ष कोण असेल काय असेल. तर त्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून एक हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली? तर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड केली. तर फ्रान्समधली प्रथा आहे,
त्याला अनुसरून सगळ्यात एज समान म्हणजे वयाने श्रेष्ठ ह्या पद्धतीनं त्यांना ह्याची निवड करण्यात आली आणि ह्याची शिफारस जे.बी. कृपलानी यांनी केली. काय केली? यांची शिफारस ह्यांच्या नावाची शिफारस कोणी केली? जे.बी. कृपलानी यांनी केली. नंतर आणि जो उपाध्यक्ष पण होते, त्याचा उपाध्यक्ष हंगामी उपाध्यक्ष तर ते कोण होतं? फ्रँक अँथोनी. फ्रँक अँथोनी हे उपाध्यक्ष होते. नंतर 11 डिसेंबर 1946 ला ही पहिली बैठक भरली. पहिल्या बैठकीमध्येच 9 डिसेंबरला जी संविधान सभा भरली त्यामध्ये हंगामी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होता. हंगामी अध्यक्ष आणि हंगामी उपाध्यक्ष होता. तर 11 डिसेंबर 1946 ला 11 डिसेंबर 1946 ला जेव्हा बैठक भरवली तर त्यावेळेस अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली आणि एच.सी. मुखर्जी यांचे उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची निवड करण्यात आली आणि संविधान सभेची घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक कोणाची करण्यात आली? घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक कोणाची करण्यात आली? तर बी.एन. राव यांची करण्यात आली. नंतर सचिव एच.व्ही. अय्यंगार होते, उपसचिव जे.के. खन्ना होते वगैरे. हे पण महत्वाचं काय? अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ह्यात फक्त कसं समजलं पाहिजे की 9 डिसेंबरला जी बैठक झाली त्याचा अध्यक्ष कोण होतं आणि 11 डिसेंबरला कोण होतं? हे हंगामी होतं आणि हे कायमस्वरूपी होतं. नंतर हंगामीमध्ये अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होतं आणि उपाध्यक्ष कोण होतं? फ्रँक अँथोनी. आणि 11 डिसेंबर 1946 ला जी बैठक भरली त्याचा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होतं आणि उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी होतं आणि घटनात्मक सल्लागार यांची नेमणूक बी.एन. राव यांची केली. ओके. पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. आणि 22 जानेवारी 1947 ला संमत झाला. 22 जानेवारी 1947 ला संमत झाला. म्हणजे 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं? उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि तो 22 जानेवारी 1947 ला संमत झाला. नंतर घटना समिती विधिमंडळ म्हणून 17 नोव्हेंबर 1947 ला भरली. पहिल्यांदा 17 नोव्हेंबर 1947 ला भरली. ओके. काय अडचण? पहिली बैठक 9 डिसेंबर, त्यावेळेस हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी. नंतर 11 डिसेंबर 1947 ला भरली त्यावेळेस अध्यक्ष राजेंद्र प्रसाद झाले, उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी झाले. नंतर घटनात्मक सल्लागार नेमणूक ही बी.एन. राव यांची झाली. नंतर 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला आणि 22 जानेवारी 1947 ला संमत केला. नंतर विधिमंडळ म्हणून 17 जानेवारी 1947 ला भरली. त्यानंतर काय झालं? मुस्लिम लीग या घटना समितीतून बाहेर पडली. त्यावेळेस आता मुस्लिम लीग बाहेर पडल्यानंतर सदस्य संख्या कमी होणार म्हणून त्यावेळेस किती सदस्य संख्या झाली? तर
389 मगाशी एक मिस्टेक झाली की जे तुम्हाला संस्थाने 96 सांगितली, संस्थाने जी 96 सांगितली होती ते चुकीचं आहे. संस्थाने आहे 93. हे करेक्शन करून घ्या. नंतर आता काय घटना समितीतून काय झाली, मुस्लिम लीग बाहेर पडली. तर त्यावेळेस जागांची वाटणी कशी झाली बघा. तर जी 389 एकूण सदस्य होतं त्याचं किती झालं, 299. म्हणजे घटना समितीत किती सदस्य राहिलं, 299. आणि नंतर 296 जे 296 सदस्य होते त्यातील 296 सदस्य होते ते किती राहिले, 229 सदस्य राहिले, 229 सदस्य. आणि जी 93 संस्थाने होती त्यापैकी 70 संस्थाने भारतात राहिले. म्हणजे 70 संस्थांचं सदस्य हे झालं. आता घटना समितीने इतर कार्य काय केली बघा. इतर कार्य काय असते, इतर कार्य काय केली तर आपला राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वज स्वीकृत केला. किती, 22 जुलै 1947 ला. नंतर मे 1949 ला राष्ट्रकुल सदस्याला मान्यता दिली. जे राष्ट्रकुल सदस्याला मान्यता दिली. कधी, मे 1949 ला. नंतर 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगान आपलं जे देशाचं राष्ट्रगीत आहे आणि जे राष्ट्रगान आहे ते 24 जानेवारी 1949 ला स्वीकृत केलं. नंतर 24 जानेवारी 1950 ला अजून काय केलं तर भारताचे पहिले राष्ट्रपती, भारताचे फर्स्ट राष्ट्रपती कोणाला निवडून दिलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडून. आता घटना समितीची संविधान सभेची किती, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढे दिवस यांनी संविधान सभेनं काम केलं. तर एकूण 11 सत्र झाली. एकूण किती, 11 सत्रे झाली यांची. आणि 60 देशांच्या किती 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून घटना जारी केली. 60 देशांचा घटनेचा अभ्यास केला. आता जो घटनेचा मसुदा आहे त्यावर 114 दिवस विचार विनिमय झाला. घटनेचा मसुदा आहे ना, घटनेचा मसुदा त्यावर 114 दिवस विचार विनिमय झाला. विचार विनिमय घटनेच्या मसुद्यावर किती, 114 दिवस विचार विनिमय झाला. आणि घटना तयार करण्यासाठी एकूण किती खर्च आला तर 64 लाख रुपये खर्च आला. घटना तयार करण्यासाठी किती खर्च आला, 64 लाख रुपये खर्च. घटना तयार करण्यासाठी किती, 64 लाख रुपये एवढा खर्च आला. आणि घटना समितीचं अखेरचं सत्र कधी भरलं असं जर विचारू शकते तर अखेरचं सत्र 24 जानेवारी 1950 ला भरलं. तर किती, 24 जानेवारी 1950 ला लास्ट म्हणजे अखेरचं सत्र 24 जानेवारी 1950 ला भरलं. आता आपण घटना समितीच्या समित्या बघू. कुठल्या समित्या स्थापन केल्या त्या घटना समिती.
घटना समितीच्या समित्या. तर घटना समितीमध्ये खूप काही समित्या स्थापन केल्या पण त्यातल्या मुख्य 5 समिती आहेत. तर कुठल्या? तर पहिली संघराज्य अधिकार समिती. संघराज्य अधिकार समिती. तिचा अध्यक्ष नेहरू होते, जवाहरलाल नेहरू. नंतर संघराज्य राज्यघटना समिती. दुसरी कुठली? संघराज्य राज्यघटना. ह्याचा अध्यक्ष पण जवाहरलाल नेहरू. नंतर प्रांतिक राज्यघटना समिती. तिसरी कुठली? प्रांतिक राज्यघटना समिती. तर त्याचं अध्यक्ष सरदार पटेल होते. सरदार पटेल. नंतर मसुदा समिती ही सगळ्यात महत्वाची समिती आहे राज्यघटनेत. घटना समितीतील महत्वाची समिती कुठली? तर मसुदा समिती. मसुदा समिती. तर ह्याचा अध्यक्ष कोण होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतर मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेले क्षेत्रे याबाबत सल्लागार समिती म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी यांची समिती स्थापन केली. कुठली? मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेले क्षेत्रे याबाबत सल्लागार समिती तर कुणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली? तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली. नंतर इतर काही समिती होत्या तुम्हाला सांगतो. मूलभूत अधिकार उपसमिती ही जे.बी. कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली. मूलभूत अधिकार उपसमिती कोणाच्या? जे.बी. कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली. नंतर अल्पसंख्याक समिती एच.सी. मुखर्जी. अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी. नंतर कामकाज प्रक्रिया नियम समिती ही कामकाज प्रक्रिया नियम समिती कोणी स्थापन केली? कामकाज प्रक्रिया नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. नंतर संस्थानी समिती जवाहरलाल नेहरू. नंतर सुकाणू समिती काय बुकमध्ये काय मिस्टेक आहे पण सुकाणू समिती याचा अध्यक्ष मिस्टेक आहे पण सुकाणू समितीचा अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. नंतर अजून काय दुय्यम समित्या होत्या. दुय्यम समित्या कुठल्या? वित्त व कर्मचारी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. गृह समिती बी पट्टाभी सीतारामय्या. नंतर राष्ट्रध्वजाच्या संबंधी हंगामी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. नंतर भाषावार प्रांतासंबंधी समिती एस के दार हे घटना समितीचे सदस्य नव्हते पण तरी ह्या भाषावार प्रांतासंबंधी समितीचे अध्यक्ष होते. परत घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती ही पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली. नंतर एवढे झाल्या महत्वाच्या समित्या. तर आपण ह्यातील ही मसुदा समिती हे एक सदस्य किती सदस्य आहेत, कधी स्थापन झाली हे वगैरे आपण बघणार आहे. तर मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 ला स्थापन झाली. 29 ऑगस्ट 1947 ला स्थापन झाली. ही डेट लक्षात ठेवा, महत्वाची डेट आहे 29 ऑगस्ट 1947. तर नवीन राज्यघटना बनवण्याचं काम या समितीकडे होतं. काय केलं? मसुदा समिती काय केलं? नवीन राज्यघटना बनवण्याचे काम समितीकडे सोपवलं होतं. तर याचं 7 सदस्य होते. किती? 7 सदस्य होते. 2, 3, 4, 5, 6 आणि 7 सदस्य होते. तर पहिलं कोण असणार? डॉक्टर बी आर आंबेडकर. दुसरं एन गोपालस्वामी. अय्यंगार. नंतर
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. नंतर डॉक्टर के एम मुन्शी. डॉक्टर के एम मुन्शी. नंतर पाचवा सदस्य सईद मोहम्मद सादुल्ला. सईद मोहम्मद सादुल्ला. नंतर एन माधवराव. एन माधवराव. आणि लास्ट टी टी कृष्णमाचारी. टी टी कृष्णमाचारी. तर या माधवराव नंतर सामील झाले. माधवराव नंतर सामील झाले कारण त्यांच्या आधी बी एल मित्तल हे या समितीचे सदस्य होतं, पण त्यांनी राजीनामा दिला, त्यामुळे त्यांच्या जागेवर एन माधवराव यांची निवड झाली. नंतर कृष्णमाचारी यांच्या हे पण नंतर यांचे सदस्य झालेत. कुठल्या मसुदा समितीचे सदस्य झालेत. आधी कुठलं होतं? डॉक्टर पी खैतान होतं. डॉक्टर पी खैतान होतं. त्यांचं 48 मध्ये निधन झालं, डॉक्टर पी खैतान. त्यामुळे त्यांच्या जागेवर कोण? टी टी कृष्णमाचारी यांची निवड करण्यात आली. असं मसुदा समितीचं 7 सदस्य आहेत आणि त्याची कधी स्थापना झाली? 29 ऑगस्ट 1947. 47चं 7 यावरून 7 सदस्य लक्षात ठेवा. आणि इम्पॉर्टन्स ह्यातली मसुदा समिती आहे, त्यामुळे त्यावर फोकस करा. आता पुढे 26 नोव्हेंबर 1949 ला काय झालं? मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 ला मसुद्याचं काय केलं? राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत झाला. कधी? 26 नोव्हेंबर 1949. हे तारीख लक्षात ठेवा. तर सदस्य व अध्यक्षांनी त्यावर स्वाक्षरी केल्या. ठराव संमत झाला तर सदस्य आणि अध्यक्षांनी त्यावर स्वाक्षरी केल्या. तर त्या दिवशी किती? 299 पैकी 284 सदस्यांनी स्वाक्षरी केली. महत्वाचं आहे. तर त्या दिवशी किती? 299 एकूण सदस्य 299 पैकी 284 सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली आणि ही घटना स्वीकृत करून अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असं त्यात म्हटलं गेलं. नंतर नोव्हेंबर 1949 ला स्वीकृत केल्यानंतर त्या राज्यघटनेत काय काय होतं? एक सरनामा होता. सरनामा. दुसरं 395 कलमे होती. 395 कलमे होती. नंतर 8 परिशिष्टे होती. 8 परिशिष्टे होती. तर काय काय होतं? एक सरनामा, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. 26 जानेवारी 1949 रोजी सगळ्याच घटना तरतुदी लागू झाल्या नव्हत्या, तर काही तरतुदी लागू झाल्या. तर कुठल्या कुठल्या झाल्या? जी नागरिकत्व संबंधी तरतुदी आहेत ती एक लागू झाल्या. निवडणुका संबंधी, हंगामी संसद, नंतर तात्पुरती आणि संक्रमित तरतुदी या तरतुदी फक्त लागू झाल्या. कधी? 26 नोव्हेंबर 1949. आणि नंतर काय झालं? 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण काय झालं? राज्यघटना अंमलात आली. संपूर्ण राज्यघटना अंमलात आली. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला काही तरतुदी लागू झाल्या आणि 26 नोव्हेंबर 1949 सगळ्या तरतुदी लागू झाल्या.